बालाजी मंदिर वाशिमचं दर्शन सर्वांना मिळावं अशा अपेक्षेने आज इथे दर्शनाला आलेलो आहोत. अतिशय प्राचीन सुंदर मंदिर आहे. किती वर्ष जुनं मंदिर आहे? 250 वर्षापासूनचं. मी राजू बच्चेवार, नांदेडहून आलो आणि खास हे दर्शनासाठीच आलो. खूप वर्षापासूनची इच्छा होती इथे येऊन दर्शन करावं म्हणून, आणि त्यामुळेच इथं आलो. थोडंसं महत्त्व सांगितलं तर आम्हाला बरं राहील इथलं. हां, शूटिंग करायला तुमचं. बोला. हां, साधारणतः 250 वर्ष जुनं आहे. हां. हे मंदिर नवाब हसमतजंग बहादुरांनी बांधलेलं आहे. नवाब हसमतजंग बहादूर बर. या मंदिराचे कारागीर रुस्तुमजी कारागीर. अच्छा. आणि माझी 10वी पिढी आहे. तुमची 10वी पिढी. तुमचं नाव काय? पंकज बालाजी देव. बर. मोबाईल नंबर वगैरे सांगा तुमचा. हां. 81 71 86 81. अजून एकदा सांगा. 81 हां 49 हां. 71 86 81. तुम्ही काय पुजारी आहे तिथं? बर बर. मंदिर 250 वर्ष जुनं आहे. शूटिंग घेऊ का सगळं मधलं? इथं काय काय उत्सव होतात काय नाही? इथे रामनवमी उत्सव होतो. अच्छा. नवरात्रामध्ये यात्रा असते. बर. त्याच्यानंतर अश्विन कृष्ण प्रतिपदेला काला असतो. गोपाल काला, दह्यांडी म्हणतात त्याला. बर बर. नंतर ती यात्रा महिनाभर चालते. कुठल्या महिन्यात? ती असते साधारणतः पहा दसऱ्यापासून पुढे. बर. दिवाळी होईपर्यंत यात्रा असते. यात्राच असते. बर. मंदिर खूप छान आहे, मला खूप आवडलं. मी पुन्हा येईल अजून दर्शनाला. आणि मी व्यंकटेश प्रार्थना संग्रह छापलेला आहे. मी आधी पाठवले होते तुम्हाला, मिळालेत नाही मिळालेत माहिती नाही, पण आता गाडीत आहेत. मी तुम्हाला देतो एक 5 प्रती अजून, आणि लागलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी परत पाठवतो. इथं काय पारायण वगैरे होतात का? व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम? हां. बर बर. हां हां. नाही, तुमचा फायदा सगळ्यांना होतो. आता माझ्यासोबत कमीत कमी 3500 लोक जोडले गेलेले ते, आणि मी 1 लाख प्रति वाटप केल्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर सगळीकडे पारायण वगैरे साठी आम्ही हां हां हां. ते मी मुद्दाम तुम्हाला ते डिस्टर्ब केलं, मला वाटलं थोडंसं वाईट, पण ते तुम्ही परत हे पाठ करू शकता. अथर्वशीर्षाचं 2 मिनिटासाठी डिस्टर्ब केलं, पण तुम्ही जी माहिती सांगितली ही सगळ्यांना कळेल ना. महत्त्वही कळालं मंदिराचं. आणि किती लोक आहेत तुम्ही आता पुजारी इथं? 10-15 लोक आहेत. बरं. तुमचं काय महिना वाटून असतो का? नाही, देवासमोर येईल आमचं. अच्छा. पहिलेपासून. हां हां. देवासमोरचं तबकी आम्हाला बक्षीस आहे. बरं बरं. त्यावेळेस आम्हाला नवाब हसमतजंग बहादुरांनी आमची पुजारी म्हणून नेमणूक केलेली आहे. अच्छा. ते कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे तुम्हीच आता तुमच्याच पिढीतली लोक कोण? बरं बरं. माझी 10वी पिढी. बरं बरं. मी तेच केलं, माझ्या वडिलांनी तेच केलं, आमचे आजोबा पंजोबा, वडील पण आहेत. अभिषेक वगैरे सगळं मधलं सगळं? बरं बरं. आणि आज जी पूजा केलेली आहे हां, ती माझ्या मुलाने केलेली आहे. बरं बरं. त्याचं नाव परीक्षित पंकज देव. अच्छा. इथली काय पोथी वगैरे वेगळी आहे का बालाजीची? आहे ना. बरं. बाहेर विक्रीसाठी आहे का? बरं.
मी ते घेऊन जातो. मला ती इच्छा आहे घ्यायची. तुम्हाला कुठली अडचण आली माझ्याशी संपर्क साधा. आता नंबर आलाय तुमचा, त्याच्यामुळेच तुम्हाला नंबर सांगा म्हणलंय. तर तुमचा नंबर आला, मी तुम्हाला बोलूनच आता हे करतो. मला इथल्या उत्सवाची वगैरे व्हॉट्सअपचा नंबर आहे का तुमचा? तोच आहे का व्हॉट्सअपचा सांगितलेला? ठीक आहे, मी तुमच्याशी संपर्क साधत राहतो आता. हां, आणि येणाऱ्या लोकांना मग तुम्हाला माहिती. हां, चालेल, येतो. धन्यवाद. पोथे घेऊन येतो तुमच्यासाठी. बालाजी महाराज सगळ्यांचं कल्याण करतो. धन्यवाद. तुम्ही डिस्टर्ब करून अथर्वशीर्षाचं पठण थांबून बोललात, खूप खूप धन्यवाद. चालेल. सीता कल्याण. हा व्हिडिओ मला पाठवून द्या. हां, पाठवतो ना, व्हिडिओ पाठवतो. तिरुपतीचे काय व्हिडिओ आहेत ते तुम्हाला चॅनलची लिंकच पाठवून देतो. आणि तुम्ही परत मला अजून काय चांगलं वाटलं इथलं काय उत्सवाचे वगैरे लिंक पाठवत राहिलं तर मी ते सगळ्यांना दाखवत राहतो. मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवी देवतांचे फोटो आहेत. ते संस्थांमध्ये होणारे प्रमुख उत्सव आहेत. अतिशय सुंदर प्राचीन मंदिर. आज शुक्रवारच्या दिवशी योग आला दर्शनाचा. परिक्रमा मार्ग,
तुम्ही एकी बिरादरी की घेतो नाही दोन्ही तुला तुमच्याकडे पोथी उपलब्ध आहे का कुठली? पोथी नाहीये त्याला. हा, काकडा आरतीचं पुस्तक आहे, पोथी नाही. बघू बरं कसं. इथली पोथी आहे म्हणा एक वेगळी, नाही. आता उपलब्ध नाहीये का? आता उपलब्ध नाही. उपलब्ध नाहीये, परत पाठवू शकता तुम्ही. हे कितीला आहे? 10. बरं, हे एक देऊन टाक. पोथी वगैरे असं काही नाही. नाही, मी हुंडीत टाकले आहेत वाटतं. अजून दुसरं कुठलं आहे साहित्य तुमच्याकडे इथलं? नाही, साहित्य नाही. मूर्ती आहे, फोटो आहे. बर, तुम्हाला दाखवतो. ते आपल्याला गठ्ठा सोडून एक 5 कॉपी तरी आणून देऊ त्यांना महाराजांना. हो. चला अजून परत थांबा मी चौघांना देतो. हा चालेल चालेल चालेल. चला थोडं शूटिंग करतो अजून. किती अनुभव 5-7 घेऊन या. मी आणतो तुम्ही थांबा तुम्ही. हा, हे प्रवेशद्वार आणि गोपुरम खूप भव्य आहे. मंदिर पहिले आलं होतं का तुम्ही आधी? असं का? हे तुम्हाला माहिती आहे सगळं हे?